बघतोय शिंदेचे आमदार आता दृश्यांमध्ये दिसत आहेत। काही वेळापूर्वी विधान भवन परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालंय। त्यांच्यासोबत गिरीश महाजन देखील आहेत। यावेळी त्यांचं स्वागत केलं। अर्जुन खोतकर यांनी हस्तांदोलन केलं। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यालयातून विधान भवनाच्या दिशेने निघालेत आणि अजित पवारांच्या या बैठकीत आमदारांचे खास वैशिष्ट्य बघायला मिळालं ते म्हणजे गुलाबी फेटा। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रत्येक आमदाराने गुलाबी फेटा परिधान केला। तर मैं 5 वर्ष मला मंत्री दर्जा देखील दिला होता। राज्य नियोजन मंडळाचं काम दिलं होतं। महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेचं काम सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं आणि त्यामुळे त्यांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल। पण निश्चितपणे मला जर कोणती जबाबदारी दिली तर ती मोठ्या ताकदीनं या ठिकाणी त्यांना निभावून दाखवीन। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, विरोधक राहिलेले नाहीये, त्यामुळे तुमची जबाबदारी वाढली आता। नाही, निश्चितपणे एक लक्षात घ्या, विरोधक आपण म्हणतो नेहमी राजकीय जीवनामध्ये विरोधक असावा, निंदकाचे घर असावे शेजारी आपण नेहमी म्हणत असतो। पण या ठिकाणी जर पाहिलं तर विरोधकच राहिला नाही जरी म्हटलं असलं तरी आम्हाला देखील तेवढीच राज्याची जबाबदारी आहे आणि त्यामुळे विरोधक असायलाच पाहिजे अशी काही पोझिशन नाही आहे। आपण गेल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री जे होते त्यांनी देखील या राज्यातील जनतेसाठी करून दाखवलेलं आहे। शिंदेचं वजन कायम आहे अजूनही।